हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज मी म्हणलं तर जास्त खुश आहे आणि आज माझं व्लॉग शूट करण्याचं कारण खूप खास आहे आणि माझी आजची जी खुशी आहे त्या खुशीमध्ये तुम्हाला सुद्धा सामील करावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी आज व्लॉग शूट करत आहे आणि तुम्हालाही त्यामध्ये सहभागी करत आहे. तुम्हाला जर माझा आजचा हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज माझं म्हणलं तर ना 1000 सबस्क्राईब कंप्लीट होणार आहेत आणि त्यासाठी मी जास्तीत जास्त उत्सुक आहे. इतक्या दिवसापासून बघितलेलं माझं जे स्वप्न आहे ती आज फायनली पूर्ण होणार आहे. कारण इतक्या दिवस झालं मी फक्त स्वप्न बघत होते की मी एक यूट्यूबर बनाव आणि मी एक इंस्टाग्रामवर फेमस रील स्टार बनाव, असं माझं स्वप्न होतं. तर आज फायनली ते पूर्ण होते का नाही हे मला माहिती नाही आहे, पण मी आज यूट्यूबचं फर्स्ट स्टेज पार करणार आहे आणि ते काही टायमानंतर ते सुद्धा पार होणार आहे आणि मी उत्सुक आहे ते कधी पूर्ण होते बघण्यासाठी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी ना खूप जास्तच जर आतुरतेने आज वाट बघायले. ते केव्हा माझे सबस्क्राईब होतात त्याचीच मला वाट बघायली. बघा तुम्ही बघा, 997 माझे सबस्क्राईब झालेत आणि 1000 होण्याची मी वाट बघायले आणि हे पण हातामध्ये घेऊन बसली आहे मी. आणि सध्या जास्तीत जास्त म्हणलं तर वाट बघायले, कारण आज ब्लॉग शूट करण्याचं कारणच ते आहे की मला माझे 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे होते आणि फायनली मी माझे 1000 सबस्क्राईब आज कंप्लीट करणार आहे. आणि मला खूपच जास्त खुशी होईल आहे, कारण खूप जण म्हणत होते की तू करू नाही शकणार, तरीसुद्धा मला वाटते की मी करू शकले. आणि हे प्रवास आता कुठं सुरू झाला आहे, याच्या पुढे अजून खूप आहे. सध्या हे माझी सुरुवात आहे, पण सुरुवातच 1000 सबस्क्राईब झाल्यामुळे जरा जास्तच खुशी व्हायला लागली. आज सकाळपासून म्हणलं तर ना मी आज साडी घालून तयार होऊन बसले, कारण आज काही पण करून मी विचार केला होता की आज काही पण करून मी व्लॉग शूट करणार. ते काहीही असो, मला आज व्लॉग शूट करायचं आहे. मम्मी पण आज सकाळपासून मला म्हणते की तू आज का असते एवढं, काय एवढं नट्टापट्टा करते. पण तिला म्हणलं की आज माझे 1000 सबस्क्राईब कंप्लीट होणार आहेत. आज मी काही पण करून सेलिब्रेट करणार आहे आणि ते काही पण करून ते मला हे पार्टी पेपर घेऊन ये आणि मला काही पण करून हे सेलिब्रेट करायचं आहे असं माझा विचार चालू होता. मग म्हटली काय करायचं ते कर. आज काही नाही, खरं तर मला वाटत होतं की माझ्या या सेलिब्रेशनमध्ये ना माझे हस्बंड असावं असं मला वाटत होतं, पण मी माझ्या माहेरात असल्यामुळे त्यांना ना जरा जास्तच मिस करायले. कारण त्यांनी असते ना तर जरा अजून जास्त खुशी झाली असती. त्यांनी नसल्यामुळे मला आज एकटीलाच सेलिब्रेट करावं लागेल. त्यांनी म्हणले की काय तिकडं असो काय इकडं असो, मी सगळीकडेच आहे, काय असणार तू एकटी का असे ना तू सेलिब्रेट कर, मी काय तुझा व्हिडिओ बघत राहतो असं म्हणले. त्यामुळे मी आज विचार केला की आज व्लॉग शूट करावं काहीही करून. त्यामुळे आतुरतेने वाट बघायले. पण आता हे जे बॉम्ब आहे ना ते एकदा चलत पण नाही, आता ह्याला फिरवावं लागेल आणि टायमावर नाही फुटला ना मग याला काय सेलिब्रेट करा. सकाळपासूनच आवरण्यात हे फॉलोअर्स बघण्यातच माझं तर हे म्हणजे काहीतरी माझं हे आजचे सबस्क्राईब बघण्यातच दिवस गेला आहे. आणि मला जी खुशी होईल आहे ना ते मला तुम्हाला पण सांगायचं आहे. त्यामुळे आज शूट करण्याचं कारण तितकंच की मला तुम्हाला इथे खुशी सांगायची आहे की आता सध्या तर 1000 सबस्क्राईब झालेत, काही दिवसानंतर अजून होतील. सध्या माझी सुरुवात आहे, पण या सुरुवातीमध्ये जर तुम्ही मला सपोर्ट केलात ना तर मला जरा जास्तच खुशी होईल. मला तुम्ही इंस्टाग्रामवर पण खूप जास्त सपोर्ट करतात, त्यामुळे पण मला खूप जास्त खुशी होते. आणि मला यूट्यूबर बनायचं आहे, त्यासाठी एवढे प्रयत्न चालू आहेत. मी म्हणलं तर माझं पिल्लू, माझी डिलिव्हरी झाली, माझं पिल्लू आहे एक, त्याला बघत बघत रोज रील्स शूट करते. आणि एक क्रिएटर जेव्हा एक रील्स शूट करत असतो, रोज व्लॉग बनवायची कोशिश करत असतो, त्यासाठी ना जरा जास्तच मेहनत घेत असतो. आणि ते मेहनत घेण्यासाठी ना पूर्ण दिवस एकतर व्हिडिओ बनवण्यात जातो आणि एडिटिंग करण्यामध्ये ना पूर्ण रात्र जाते. त्यामुळे ते व्हिडिओ खूप मेहनतीने बनवतात. त्यामुळे तुम्ही ना सपोर्ट करत जावा.
कारण तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच नाही करू शकणार. आणि तुम्ही बघत आहात की आज सकाळपासून मी तयारी करायले आणि व्हिडिओ एकटीच बनवायले, कारण मी सेलिब्रेट एकटीच करणार आहे. कारण मी एकटीच आहे सेलिब्रेट करण्यासाठी. मम्मी पप्पा काही त्यांनी पण सेलिब्रेट करतील, पण त्यांनी काही व्हिडिओमध्ये येत नाहीत. आणि जरा जास्त जण असले ना, अजून जास्त केक वगैरे आणून मोठं सेलिब्रेट करायला जरा मजा येते. पण जरा एकटीच असल्यामुळे थोडं अपसेट वाटायले. पण सबस्क्राईब कंप्लीट होईल्यामुळे थोडी खुशी पण होईल. आणि त्यामुळेच मी माझी खुशी तुमच्यासमोर मांडत आहे. आणि तुमच्यासोबत मी आज सेलिब्रेट करण्याचा प्लॅन केला आहे. मग मी आज तुमच्यासोबतच सेलिब्रेट करणार. सध्या तर इकडून इकडं फिरायले, जेवणसुद्धा करायचं तर आज मूड येत नाही आहे मला. कारण आज सकाळपासून म्हणलं तर आज 1000 होणार आहेत माझे सबस्क्राईब, म्हणून काय इकडेच फिरत बसले. मम्मी म्हणते का 1000च्या नादात ते काय तुझं पोट भरायला का 1000. पण आता तिला कसं सांगू, हो का एक सबस्क्राईब वाढला तुम्ही बघा, 998 झालेलं आहे. 998 झालेत सबस्क्राईब. आता फक्त 2 सबस्क्रायबरची गरज आहे. तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकर बॉम्ब फोडेल आणि तुमच्यासोबत सेलिब्रेट करेल. म्हणजे मला खुशी होईल ना जास्त. त्यामुळे काय माहिती केव्हा होतंय माझा हा प्रवास आहे ना, ते तुम्हाला मी कधीतरी सांगेल माझा प्रवास. कारण व्हिडिओ बनवायला स्टार्ट करताना कुणाचा सपोर्ट नव्हता, पुन्हा हळूहळू सगळ्यांचा सपोर्ट आला. फर्स्ट तर सपोर्ट म्हणलं तर माझ्या भैयाचा आणि माझ्या हजबंडचा सपोर्ट होता. त्यांच्यामुळे मी सुरुवात केले. आणि जेव्हा थोडी माझे फॉलोअर्स इंस्टाग्रामला वाढले, तेव्हा कुठे मला त्यांनी व्हिडिओ बनवू दिले. कारण पहिल्या सुद्धा काही व्हिडिओ बनवू देत नव्हते, आमच्या इकडे काही व्हिडिओ बनवायला आवडत नव्हतं कोणाला. तरीसुद्धा सगळ्यांचा नकार असताना सुद्धा मी व्हिडिओ बनवले. किती जणांच्या शिव्यासुद्धा खाल्ले मी. आणि शिव्या खाऊन आज त्यांचा आशीर्वाद, शिव्या सगळं हेच आहे. अरे लागलं. त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या शिव्या सगळंच हे आहे. त्यांच्यामुळेच, म्हणजे शिव्या दिल्याशिवाय पण माणूस वर जात नसतो ना, त्याप्रमाणेच त्यांच्या शिव्यामुळे, त्यांच्या रागामुळे आज मी माझ्या इंस्टाग्रामला 37K कंप्लीट केले. आणि त्यांच्या शिव्यामुळे आज मी यूट्यूबला पण 1000 सबस्क्राईब कंप्लीट करणार आहे. ते कोणी ना कोणी असतं ना शिव्या देण्यासाठी, ते द्यावंच. ते प्रत्येकजण वाह केलेली पण जमत नाही. कोणी ना कोणी शिव्या द्यावं, माघारी कोणी ना कोणी बोलावं. ते राहावंच आयुष्यामध्ये. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तसंच निंदकाचे घर शेजारी असायलाच हवेत. त्या निंदकांमुळेच आज इथवर आला माझा प्रवास. आणि हा प्रवास म्हणजे डिलिव्हरी झाली, मला बाळ झालं, लेकरू झालं, तरीसुद्धा हा प्रवास मी चालू ठेवला, कुठेच थांबले नाही. माझ्या आजारपणाला मी खचले नाही. आजारपण होतं, बाळ सांभाळणं होतं, डिलिव्हरीचं पेन होतं, तरीसुद्धा ते सगळं असतानासुद्धा रोज व्हिडिओ शूट करून इंस्टाग्रामला 27K कंप्लीट केले. आणि यूट्यूबला फायनली 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायले. आणि अजून जास्त करायचं आहे, पण फर्स्ट स्टेज मी यूट्यूबची पार केले, त्यामुळे थोडी तर खुशी होणारच. तुम्ही जरा जास्तच मी बोलायले असं समजून घेऊ नका, पण खुशी आहे, खुशीमध्ये तुम्हाला बोलत आहे. आणि म्हणलं तर माझे फॅमिली मेंबर, मी सगळ्यांनाच, माझा भैया, दीदी, माझे हजबंड, तिकडले माझे दीर जे आहेत ना, ते पण लई जोक वगैरे करतात. त्यांना सगळ्यांना मी जास्त मिस करायले. त्यांनी सगळे जर असते ना, माझं आजचं सेलिब्रेशन एक कार्यक्रम झाल्यासारखं झालं असतं. पण आज एकटीच करणार. हे बघा, 999 झाले आहेत. आता फक्त 1 सबस्क्राईबची मला गरज आहे. आणि मला लवकरात लवकर फोडायचं आहे. टायमावर फोडलं तर चांगलं आहे, फुटलं तर चांगलं आहे, नाही फुटलं तर काय फुसकच निघाल्यास अवघड होणार आहे. 999 म्हणजे
फुसकं निघते का काय निघते का माहिती, पण एकची गरज आहे. कोणतरी एक करा रे, पटमन करा रे, जीव जातोय रे माझा. म्हणजे करा, लवकर करा जरा. बघा 999 झाले, आता फक्त एकची गरज आहे. खरं सांगू का, सेलिब्रेट करताना आज मी एकटीच सेलिब्रेट करणार होते, कारण माझं पिल्लू झोपलं होतं. तर आज माझं पिल्लू उठलेलं आहे. आता पिल्लूला घेऊन मला सेलिब्रेट करायचं आहे. तर मम्मी पिल्लूला घेऊन इकडे येत आहे. आता पिल्लू हे वाजवल्यानंतर खरं तर दचकणार आहे आणि रडणार सुद्धा आहे, तरी सुद्धा मला त्याला घेऊन सेलिब्रेट करायचं आहे. हो का, आज पिल्लूला घेऊन सेलिब्रेट करणार आहे. बाबू तिकडे बघ, तिकडे बघ. 1000 सबस्क्राईब कंप्लीट होऊन आलेत. फॉलो करा म्हणा, म्हणे सबस्क्राईब करा म्हणा. पिल्लू ए पिल्लू, त्यांना सबस्क्राईब करा म्हणा मम्मीला. आता पिल्लू काय मूडमध्ये नाही, आता झोपेतून उठले. शेवटाला ज्याची भीती होती तेच झालं. बॉम्ब फुटायच्या काही हालतीत नव्हता. शेवटाला काही बॉम्ब फुटलाच नाही. पप्पाच्या हातानं काही बॉम्ब फुटलाच नाही. मग काय मी त्याला नीट केलं आणि पप्पाच्या हातामध्ये फोडायला दिलं. थँक्यू. तुम्ही बघू शकता 1000 सबस्क्राईब झालेत आणि मी ते सेलिब्रेट पण केलाय. बॉम्ब पण फुटलाय आणि पिल्लू पण लय जोरात दचकलाय, पण सेलिब्रेट केले. खूप खुशी झाली तुमच्यासोबत. मी खुशी मांडली, त्याबद्दल मला खूप जास्त खुशी झाली. असंच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असू द्या आणि तुमच्या अशा ह्या गोड सपोर्टसाठी मला खूप खूप तुम्हाला धन्यवाद बोलायचे. तर चला भेटूया आपल्या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजसाठी बाय बाय.